केसनपूर शिवारात अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा, एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। केसनपूर गावाच्या शिवारातील वन विभागाच्या नाल्यापाशी सुरू असलेल्या एका अवैध हातभट्टी करडी पोलिसांनी धाड टाकून ती उद्ध्वस्त केली। या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 70,000 रुपये किमतीचा 350 किलो सडवा मोहफूल आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त केलं आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेदार गौरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी किसनपूर शिवारात सापळा रचला। यावेळी आरोपी अतुल प्रकाश उके राहणार सीतेपार तालुका तिरोडा हा बेकायदेशीरपणे गावठी दारू गाळण्याच्या तयारीत असताना रंगेहात मिळून आला। पोलिसांनी घटनास्थळावरून खालील साहित्य जप्त करून नष्ट केले। 350 किलो सडवा मोहफूल, किंमत अंदाजे 70,000 रुपये, दारू गाळण्यासाठी लागणारी उपकरणे व साहित्य। आरोपी अतुल उके यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई बीट अंमलदार प्रफुल्ल बालदे कुंभरे व कोचे यांच्या पथकाने पूर्ण केली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा।